नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष बराडी ओएनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं जे सेशन आहे हे फार महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये आपण केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 ची ठळक वैशिष्ट्ये आपण तिथं बघणार आहोत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्या गोष्टीवर तुम्हाला तिथे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे हे देखील आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. आता यामध्ये बघा, विशेष करून की काही फॅक्ट्स जे या बजेटमध्ये विशेष आहेत ते तुम्हाला तिथं माहीत असले पाहिजे. तर हे लक्षात ठेवा की हा जो बजेट आहे हा 1 फेब्रुवारी 2026 या तारखेला तिथं प्रस्तुत करण्यात आला आणि जो दिवस आला होता तो म्हणजे रविवार आला होता आणि स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1947 नंतर हा पहिला असा बजेट आहे जो रविवारी तिथे प्रेझेंट करण्यात आलेला आहे. याच्या आधी अशीच एक परिस्थिती 1999 मध्ये आली होती. 1999 मध्ये म्हणजे आता 2017 पासून आपलं जे बजेटची तारीख आहे ती 1 फेब्रुवारी करण्यात आली आहे 2017 नंतर. पण 2017च्या आधी बजेट जो प्रेझेंट केला जायचा तो 28 फेब्रुवारीला पेश केला जायचा. आता 28 फेब्रुवारीला बजेट प्रेझेंट केला जायचा, तर तशीच परिस्थिती 1999 मध्ये देखील आली होती. 1999 मध्ये 28 फेब्रुवारीची जी तारीख होती विद्यार्थी मित्रांनो, ही रविवारी आली होती आणि तेव्हा अटल बिहारी वाजपेयीचं सरकार होतं आणि जे फायनान्स मिनिस्टर होते, वित्त मंत्री होते, ते यशवंत सिन्हा होते. तर तेव्हा त्यांनी असा निर्णय घेण्यात आला होता की बजेट रविवारी न प्रेझेंट करता तो बजेट सॅटर्डे म्हणजे शनिवारी तिथं प्रेझेंट करण्यात आलेला होता. म्हणजे स्वातंत्र्यानंतर ही पहिलीच अशी वेळ आहे की जेव्हा निर्मला सीतारामनजी यांनी सलग 9व्यांदा बजेट पेश केलेला आहे आणि तो देखील रविवारी करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री तिथे भारताच्या बनलेले आहे. अजून 1999चं महत्व असं आहे विद्यार्थी मित्रांनो की 1999 पूर्वी बजेट ज्या वेळेला प्रेझेंट केला जायचा तो संध्याकाळी 5 वाजता असायचा. पण 1999 पासून ही प्रथा चेंज करून बजेट सकाळी 11 वाजता तिथं संसदेमध्ये पेश केला जाऊ लागला. म्हणजे आता जे आपण बघतो की सकाळी 11 वाजता बजेट पेश केला जातो, तर ही प्रथा 1999 पासून तिथं सुरू करण्यात आली होती. याच्या आधी बजेट 5 वाजता पेश केला जायचा, तर बेसिकली तो ब्रिटिश एक ट्रेडिशन होतं, त्याच्या आधारावर बजेट 5 वाजता तिथं पेश केला जायचा. पण 1999 पासून बजेट प्रेझेंटेशनचा जो टायमिंग आहे तो त्यांनी चेंज केला. तर हे लक्षात ठेवा. आणि हे जे 1 फेब्रुवारी पासून जो बजेट प्रेझेंट केला जातोय ही प्रथा 2017 पासून तिथं सुरू झाली. याच्या आधी बजेट प्रेझेंटेशनची तारीख किती होती? 28 फेब्रुवारीला बजेट तिथं प्रेझेंट केला जायचा. तर हे जे काही महत्वाचे तथ्य आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. एमपीएससी पूर्व परीक्षेमध्ये किंवा कंबाईनच्या परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न तिथे विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. आता सुरू करूया. थोडं बजेटची एक प्रकारचं ओव्हरव्ह्यू काय 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 महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले ते आपण इथं बघूया. आता हे लक्षात ठेवा, याच्यामध्ये महाराष्ट्र स्पेसिफिक मी नाही सांगणार आहे. याच्यामध्ये पूर्ण जनरली भारताबद्दल काय मेजर ज्या काही स्कीम्स आहेत त्याबद्दल इथं आपण डिस्कशन करणार आहोत. महाराष्ट्राला काय काय मिळालं आहे बजेटमधून त्याचं एक वेगळं सेशन आपण तिथं लवकरात लवकर आणूया. तर यामध्ये लक्षात ठेवा की हा जो बजेट होता हा कर्तव्य भवन येथे तयार करण्यात आलेला हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. ठीक आहे. आणि कोणी प्रेझेंट केला तर निर्मला सीतारामनजींनी यांनी सलग 9व्यांदा केलेला आहे, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये सरकारनं 3 कर्तव्य तिथं जाहीर केले. आता हे 3 कर्तव्य कोणते कोणते आहे बघूया. पहिले कर्तव्य जे आहे ते उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढवून आर्थिक विकास दरात वाढ करणे आणि जागतिक चढ उतारांना तोंड देण्यासाठी लवचिकता निर्माण करणे, हे पहिलं कर्तव्य. दुसरं आहे जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणे आणि त्यांची क्षमता वाढवून त्यांना भारताच्या समृद्धीच्या प्रवासात भक्कम भागीदार बनवणे. आणि तिसरं कर्तव्य जे आहे सरकारचं ते त्यांनी म्हटलंय सबका साथ सबका विकास या संकल्पनेनुसार सगळ्यांना घेऊन पुढे जाणे. ठीक आहे. आता अर्थसंकल्पीय अंदाज यांनी काय काय म्हणजे अंदाजित केलेलं आहे, लक्षात ठेवा. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही काही तुम्ही बजेट बघत असाल किंवा बजेटची आकडेवारी तुम्ही बघत असाल तर तिथे तुम्हाला हे 2 शब्द दिसतात, रिवाइज एस्टिमेट्स आणि बजेट एस्टिमेट्स, आणि याच्यानंतर एक ऍक्च्युअल्स, असे 3 टर्मिनॉलॉजीज तुम्हाला बजेटमध्ये दिसतात. तर याच्यामध्ये बघा फरक काय आहे. आता बजेट एस्टिमेट म्हणजे काय, तर त्यालाच म्हणतात अर्थसंकल्पीय अंदाज. तर हा पुढच्या वर्षी म्हणजे 26-27 या वर्षासाठीचा एक प्रकारचा सरकारचा अंदाज आहे. तर अंदाज जेव्हा सरकार करते तर याला म्हणतात बजेट एस्टिमेट. म्हणजे ती खरी आकडेवारी राहत नाही, ती अंदाजित आकडेवारी राहते. एक याचं उदाहरण जर मी थोडक्यात देऊ इच्छितो तुम्हाला, तर उदाहरणार्थ आपल्या घरी आपण काय करतो, महिन्याच्या सुरुवातीलाच आपण महिन्याचं प्लॅनिंग करून ठेवतो. ठीक आहे. जसं माझी जर सॅलरी 1 लाख रुपये आहे तर मी 1 लाख रुपये कुठे कुठे खर्च करेल हे महिन्याच्या सुरुवातीला आपण एक नियोजन करतो. तर हे जे नियोजन आहे याला म्हणतात बजेट एस्टिमेट.
पण काय होतं की नियोजन करता करता मधातच कुठेतरी म्हणजे 15 तारखेला किंवा 20 तारखेला अचानक तुमच्याकडे जर काही मेडिकल इमर्जन्सी आली तर आपल्या बजेटमध्ये आपल्याला काही चेंजेस करावे लागतात. आणि हे जे काही चेंजेस करून मग महिन्याच्या अंती किंवा शेवटी जो काही बजेट आपला जो काही खर्च आपल्याला दिसतो त्यालाच म्हणतात रिवाइज एस्टिमेट. म्हणजे जो काही आपण प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये जे काही आपण बदल केले आहे त्या बदलाच्या आधारावर मग शेवटी जो खर्च केला आहे त्याच्या आधारावर जो आपल्याला एक रिझल्ट मिळतो त्याला म्हणतात रिवाइज एस्टिमेट्स. तर रिवाइज एस्टिमेट्स म्हणजे काय, तर जसं आपण प्लॅन करतोय पण तसे तर 100% प्लॅन तसा इम्प्लिमेंट होणार नाही, पण काही जरी चेंजेस आले किंवा काही आपल्याला अवेळी खर्च करावे लागले त्यानुसार बजेटमध्ये जे काही बदल होतात त्याला म्हणतात रिवाइज एस्टिमेट. आणि ऍक्च्युअल म्हणजे जो ऍक्च्युअल खर्च झालेला आहे त्याच्या आधारावर जो काही आकडेवारी आपल्याला समोर आलेली आहे ती आकडेवारी एकदम तंतोतंत खरी असते. अशा पद्धतीने या 3 टर्मिनॉलॉजीज बजेटमध्ये तिथं वापरल्या जातात. आता हे जे काही 2026 मध्ये प्रेडिक्शन जे करण्यात आलंय की आपला ग्रोथ रेट 7 ते 7.5% जवळपास आपला जीडीपीचा ग्रोथ रेट राहणार आहे, हा एक प्रकारे काय अंदाज आहे, म्हणजे याला म्हणतात बजेट एस्टिमेट. पण रिवाइज एस्टिमेट जसं काही वर्षाच्या मधात काही खूप मोठं युद्ध झालं किंवा काही असं संकट उद्भवलं आपल्या समोर, तर मग काय होईल त्याचा जो आपला ग्रोथ रेटचा टार्गेट आहे तो थोडा चेंज करण्यात येईल, तर त्याला म्हणतात रिवाइज एस्टिमेट. मग वर्षाच्या अंती पुढचं वर्ष जेव्हा येईल, जेव्हा आपण मागे वळून पाहू तेव्हा जे ऍक्च्युअल ग्रोथ रेट जर 6% झालाय तर त्याला म्हणतात ऍक्च्युअल ग्रोथ रेट. तर अशा प्रकारे या 3 टर्मिनॉलॉजीज तिथे तुम्ही लक्षात ठेवा. आता यामध्ये तुम्हाला माहित काय असणं आवश्यक आहे की एकूण खर्चाचा सुधारित अंदाज 49.6 लाख कोटी रुपये आहे, ज्यापैकी भांडवली खर्च सुमारे 11 लाख कोटी रुपये. आता भांडवली खर्च म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याकडे संसाधने तयार होतात, जसं रोड, रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर हे जे किंवा पॉवर प्लांट वगैरे बनवणं, हे सगळा खर्च कशात मोजला जातो, भांडवली खर्चामध्ये. त्याच्यावर सुमारे 11 लाख रुपये खर्च सरकार तिथं करणार आहे असं अंदाजित आहे. आर्थिक वर्ष 2026-27च्या अर्थसंकल्पीय अंदाजात वित्तीय तूट जीडीपीच्या 4.3% राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे सरकारने डिसाईड केलंय की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वित्तीय तूट जी आहे ती जीडीपीच्या 4.3% पर्यंत आपल्याला ठेवायची आहे. ठीक आहे, म्हणजे हे अंदाजित आहे. आणि मागच्या वर्षी किती सरकारनं ठेवली होती, तर 4.4% इतकं मागच्या वर्षीचं 2025-26च्या बजेटमध्ये वित्तीय तूट इतकी राहण्याचा तिथं अंदाज आहे. अजूनपर्यंत ऍक्च्युअल आकडेवारी यायची आहे. पण सरकारचा हा टार्गेट जो आहे 4.3% जो फिस्कल डेफिसिट आहे, ज्याला वित्तीय तूट म्हणतात, त्याच्यापर्यंत त्यांना ठेवायचा आहे. तर तो एक आहे. त्यानंतर कर्ज जीडीपी गुणोत्तर, ज्याला डेप्ट टू जीडीपी रेशो म्हणतात, तर 2026-27च्या अर्थसंकल्पीय अंदाजात या सरकारचा जो टार्गेट आहे तो आहे 55.6% एवढा अंदाजित आहे. तर हे थोडे काही आकडेवारी आहे, तुम्ही तिथं लक्षात ठेवा. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आकडेवारी येते. ठीक आहे, तर तुम्हाला ही बजेटमध्ये किंवा तुम्ही न्यूज चॅनल बघत असाल तर तुम्हाला आकडेवारीबद्दल तिथं चर्चा होत असेल. यामध्ये महत्वपूर्ण तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, उदाहरणार्थ टोटल रिसिप्ट म्हणजे सरकारकडे किती पैसा किती आय आली आहे, त्यांचं उत्पन्न किती आहे त्याला टोटल रिसिप्ट म्हणतात. सरकारचा किती टोटल एक्सपेंडिचर किती आहे म्हणजे एकूण खर्च किती आहे तो, तर टोटल एक्सपेंडिचर मायनस टोटल रिसिप्ट. जर हे तुम्ही केलं तर काय येतं, तुम्हाला फिस्कल डेफिसिट मिळेल. म्हणजे वित्तीय तूट म्हणजे आपला जो खर्च आहे, देशाचा खर्च जो आहे तो खर्च नेहमी त्याच्या आयपेक्षा, त्याच्या इन्कम पेक्षा जास्त असतो. त्यामुळे आपल्या देशात काय असते, फिस्कल डेफिसिट आपल्याला दिसून येतो किंवा वित्तीय तूट दिसून येते. आता ही फिस्कल डेफिसिट ओव्हरऑल जर बघितलं तर सरकारनं म्हटलंय की ही कमी होताना तिथं दिसत आहे. म्हणजे सरकारचा टार्गेट आहे की ही लवकरात लवकर त्यांना कमी करायची आहे. आणि त्याच्यानुसार त्यांनी टार्गेट किती ठेवलाय वित्तीय तुटीचा, 4.3% ऑफ जीडीपी. तर हे लक्षात ठेवा. आता यानंतर काही काही टर्मिनॉलॉजीचं, फिस्कल डेफिसिटचं काय, फिस्कल डेफिसिट म्हणजे टोटल एक्सपेंडिचर मायनस टोटल रिसिप्ट. त्यामध्ये दुसरं आहे प्रायमरी डेफिसिट. प्रायमरी डेफिसिट म्हणजे काय, तर फिस्कल डेफिसिट मधून जेव्हा इंटरेस्ट पेमेंट आपण वजा करतो तेव्हा आपल्याला मिळतं प्रायमरी डेफिसिट. म्हणजे प्रायमरी डेफिसिटचं महत्व काय आहे, तर प्रायमरी डेफिसिटच्या माध्यमातून आपल्याला कळतं की भारत देशावरचं कर्ज किती आहे आणि किती पैसा भारताने जे काही कर्ज घेतलंय त्याच्यातून किती पैसा आपला इंटरेस्टच्या फॉर्म मध्ये आपल्याला चाललाय. तर प्रायमरी डेफिसिटमुळे आपल्याला एक एवढं तरी कळून येतं की आपल्याला आपल्यावरचं कर्ज किती आहे आणि किती पैसा आपल्याला कर्जावरील व्याजासाठी आपल्या भारत देशाला द्यावा लागतोय. त्यानंतर रेव्हेन्यू डेफिसिट. आता रेव्हेन्यू डेफिसिट या तिन्ही प्रकारच्या डेफिसिटमध्ये सर्वात धोकादायक प्रकार जो आहे तो भारतासाठी रेव्हेन्यू डेफिसिटचा आहे. रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे काय, तर रेव्हेन्यू रिसिप्ट मायनस रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे जी काय आपल्याला रेव्हेन्यूच्या माध्यमातून आय
उत्पन्न मिळतं आणि त्याच्यामधून तुम्ही जर खर्च वजा केला तर तुम्हाला रेव्हेन्यू डेफिसिट मिळतंय, तर ते देखील भारताच्या दृष्टिकोनातून फार महत्वपूर्ण आहे. तर हे काही विविध ज्या टर्मिनॉलॉजीज आहे तुम्ही तिथं लक्षात ठेवायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढे येऊया. आता पहिलं कर्तव्य काय आहे आणि पहिल्या कर्तव्याअंतर्गत सरकारनं कोणते कोणते निर्णय घेतलेले आहे हे आपण थोडक्यात बघूया. तर पहिले कर्तव्य आर्थिक विकासाला गती देणे आणि तो शाश्वत राखणे हे असून त्यासाठी 6 हस्तक्षेपांचा प्रस्ताव आहे. आता पहिला हस्तक्षेप कोणता आहे तर 7 धोरणात्मक आणि प्रगत क्षेत्रामध्ये उत्पादनाचे प्रमाण वाढवणे. यामध्ये सरकारनं बायोफार्मा शक्ती नावाची एक योजना लॉन्च करण्याचं ठरवलेलं आहे. आता या बायोफार्मा अंतर्गत तुम्हाला माहित असेल की आता विविध प्रकारचे जे आजार आहे, साथींचे आजार आहे, त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तर त्यामुळे त्या अनुषंगानं सरकारने पुढील 5 वर्षामध्ये 10,000 कोटी रुपयांची तरतूद या स्पेसिफिक योजनेसाठी केली आहे. त्या अंतर्गत विविध जे काही नवीन आजार उद्भवत आहेत त्याच्यासाठी तिथं मेडिसिन्स बनवण्याचा प्लॅन सरकारचा आहे. ठीक आहे. त्यानंतर 3 नवीन राष्ट्रीय औषध निर्माण शिक्षण आणि संशोधन संस्था स्थापन करून आणि सध्याच्या 7 संस्थांचा दर्जा सुधारून बायोफार्मा केंद्रित नेटवर्क तिथं तयार केले जाणार आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे भारत सेमीकंडक्टर मिशन 2.0 सुरू केले जाणार आहे. तर तुम्हाला माहित असेल की आता या ज्या सेमीकंडक्टर चिप्स वगैरे आहे याचा वापर इलेक्ट्रॉनिक उपकरणात मोठ्या प्रमाणावर तिथं होताना दिसतोय. सगळ्या गोष्टींमध्ये सेमीकंडक्टरचा वापर वाढलेला आहे आणि याच्यामध्ये भारताला आत्मनिर्भरता आणण्यासाठी भारत सरकारनं मागच्या वर्षी भारत सेमीकंडक्टर मिशन 1.0 लॉन्च केलं होतं. आता त्याच्याच पुढाकार घेऊन भारत सेमीकंडक्टर मिशन 2.0 सरकारनं सुरुवात करण्याचं ठरवलेलं आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग इक्विपमेंट अंतर्गत जी योजना होती त्याची बजेटमध्ये तरतूद 40,000 कोटी तिथं केलेली आहे. हे सुद्धा एक आत्मनिर्भर भारताचं दृष्टिकोनातून एक महत्वाचं पाऊल सरकारनं उचललं आहे. त्यानंतर रेअर अर्थ मिनरल बद्दल सरकारनं मोठा निर्णय घेतला विद्यार्थी मित्रांनो. त्याला रेअर अर्थ कॉरिडॉर आपण आता स्थापित केले जाणार आहे आणि हे रेअर अर्थ कॉरिडॉर स्पेसिफिकली ओडिसा, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या खनिज संपन्न प्रदेशामध्ये तिथं स्थापित केले जाणार आहे. याचा देखील उद्देश काय तर हे जे रेअर अर्थ मिनरल आहे याचा प्रमुख उत्पादक देश जो आहे तो चायना राहिलेला आहे आणि चायनानं मागील काही वर्षांपासून या रेअर अर्थ उत्पादनाच्या एक्सपोर्टवर थोडी बंदी घातलेली आहे. या बंदीचा विपरीत परिणाम आपल्या इलेक्ट्रॉनिक सेक्टरवर होऊ नये म्हणून भारत सरकारनं ही रेअर अर्थ कॉरिडॉर योजना सुरू केली आहे की आपल्या देशातील जे काही खनिज संसाधनाचे क्षेत्र आहे जिथे हे रेअर अर्थ मिनरल सापडतात त्याचं एक्स्ट्रॅक्शन आपण आता मोठ्या प्रमाणावर सुरू करणार आहे. त्यानंतर सरकार क्लस्टर आधारित प्लग अँड प्ले मॉडेलवर चॅलेंज रूटद्वारे 3 समर्पित केमिकल पार्क स्थापित करण्यासाठी राज्यांना मदत करणारी योजना सुरू करणार आहे. त्यानंतर भांडवली वस्तू क्षमतेला बळकटी देण्यासाठी सरकारनं कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती झाली पाहिजे वगैरे त्याच अनुषंगाने सरकारनं इथं देखील योजना सुरू करण्याचं ठरवलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंटेनर उत्पादन परिस्थिती उभारण्यासाठी कंटेनर उत्पादनाची एक योजना जाहीर केली आहे ज्यासाठी 5 वर्षाच्या कालावधीत 10,000 कोटींपेक्षा जास्त अर्थसंकल्पीय तरतूद तिथं करण्यात आली. म्हणजे कंटेनर निर्मितीसाठी सुद्धा सरकारनं केलं आहे आणि त्यानंतर वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी एकात्मिक कार्यक्रमाची घोषणा देखील सरकारनं तिथं केलेली आहे. त्यानंतर जुन्या औद्योगिक क्षेत्रांचे पुनरुज्जीवन तर सरकारने ज्या जुन्या कंपन्या आहेत जवळपास 200 जुन्या औद्योगिक समूहांना पुनरुज्जीवित करण्याची योजना सरकारने तिथं जाहीर केलेली आहे. म्हणजे हे देखील मेक इन इंडियाच्या इनिशिएटिव्ह अंतर्गत सरकारने हे सगळ्या योजनांचं तिथं सुरुवात केली आहे. त्यानंतर चॅम्पियन एसएमई ठीक आहे चॅम्पियन एसएमई तयार करणे आणि सूक्ष्म उद्योगांना पाठिंबा देणे म्हणजे स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस ज्या कंपन्या असतात त्यांच्यासाठी सरकारनं चॅम्पियन एमएसएमई योजना जाहीर केली आहे. यासाठी सरकारनं 10,000 कोटींचा समर्पित एसएमई विकास निधी सुरू करून निवडक निकषांवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. यासोबतच जे छोटे उद्योग आहेत त्यांना 2,000 कोटी त्यांच्यासाठी तरतूद सरकारनं वेगळी केलेली आहे. आणि टियर 2 टियर 3 सिटीज जे आहे टियर 2 टियर 3 शहरं जे आहे या शहरांमध्ये बिझनेसला चालना मिळावी म्हणून सरकारनं कॉर्पोरेट मित्र यांची देखील निर्मिती करण्याचं ठरवलं आहे. म्हणजे बिझनेस सेटअप करण्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी असतात त्या बिझनेसेसला हे कॉर्पोरेट मित्र इथे ते सांगणार आहे. त्यानंतर पायाभूत सुविधांना भक्कम चालना देणे हे देखील सरकारचे एक तिथे उद्देश आहे. त्या अंतर्गत सरकारनं आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये सार्वजनिक भांडवली खर्च 12.2 लाख कोटी रुपयापर्यंत वाढवला जाईल असं त्यांनी ठरवलेलं आहे. या अंतर्गत विविध ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधाची निर्मिती केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल की आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या अर्थव्यवस्था ज्या पद्धतीनं आता हालचाल करत आहे त्यामुळे
जे प्रायव्हेट इंडस्ट्री आहे, ठीक आहे, तर प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याला घेऊन त्याच्याबद्दल जे काही जोखीम म्हणजे उचलण्याचं जे पाऊल आहे त्याच्यापासून ते परावृत्त होत आहे. तर अशा वेळेस सरकारनं तिथं पुढाकार घेतलेला आहे आणि सरकार जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न कॅपिटल इंडस्ट्रीमध्ये तिथं चालू आहे. ठीक आहे. त्यानंतर सरकारनं पूर्वेकडील डंकुनी आणि पश्चिमेकडील सुरत यांना जोडणारे नवीन समर्पित डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर स्थापन केले जाईल असं अनाऊन्स केलंय. आणि पुढील 5 वर्षांमध्ये 20 नवीन राष्ट्रीय जलमार्ग कार्यान्वित केले जातील. त्याची सुरुवात ओडिशामध्ये नॅशनल वॉटरवे 5 पासून होईल, ज्यामुळे तलचेर आणि अंगुल या खनिज समृद्ध क्षेत्रांना आणि कलिंगनगर सारख्या औद्योगिक केंद्रांना पारादीप आणि धामरा बंदराशी जोडता येईल. ठीक आहे. त्यानंतर शिवाय वाराणसी आणि पटना येथे अंतर्देशीय जलमार्गांना सेवा देणारी जहाज दुरुस्ती सुविधा केंद्रे देखील स्थापित केली जाणार आहे. ठीक आहे. आता 2047 पर्यंत हे महत्वपूर्ण आहे. 2047 पर्यंत अंतर्देशीय जलमार्ग आणि किनारी जहाजांचा वाटा 6% वरून 12% पर्यंत वाढवण्यासाठी रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या मार्गाऐवजी किनारी वाहतुकीकडे वळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी कोस्टल कार्गो प्रोत्साहन योजना देखील सुरू केली जाणार आहे. त्यानंतर दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा आणि स्थिरता सुनिश्चित करणे यासाठी सरकारनं कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अँड स्टोरेज तंत्रज्ञानासाठी पुढील 5 वर्षांमध्ये 20,000 कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा केली आहे. म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, शाश्वत विकास, तर शाश्वत विकासाच्या अनुषंगानं सरकारने या योजनांची तिथं अनाउन्समेंट केलेली आहे. त्यानंतर शहर आर्थिक विकास योजना, तर अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात देखील म्हटलं की आधुनिक भारताचे जो पाया असणार आहे किंवा जो इंडस्ट्रियल बेस असणार आहे तो शहरांमधून येणार आहे, म्हणून त्यांनी शहरांचा विकास व्हावा त्या अनुषंगानं प्रत्येक शहर आर्थिक विकास क्षेत्रांसाठी 5 वर्षांमध्ये 5,000 कोटी रुपयांची तरतूद जाहीर करण्यात तिथं आली आहे. त्यानंतर रेल्वे कॉरिडॉर ग्रोथ कनेक्टर्स म्हणून विकसित केले जाणार आहे. म्हणजे आता याच्यामध्ये 7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर ज्याला ग्रोथ कनेक्टर्स म्हणून विकसित केले जाणार आहे. आता हे 7 ग्रोथ कनेक्टर्स कोणत्या कोणत्या शहरातले आहे? एक मुंबई पुणे, पुणे हैदराबाद, हैदराबाद बंगळूर, हैदराबाद चेन्नई, चेन्नई बंगळूर, दिल्ली वाराणसी, वाराणसी सिलिगुडी. तुम्ही हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कंबाईनच्या परीक्षेत किंवा राज्यसेवेच्या परीक्षेत तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता बँकिंग क्षेत्रांसाठी सरकारनं विकसित भारतासाठी बँकिंगवरील उच्चस्तरीय समिती तिथे स्थापन करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत मग काय काय योजना करण्यात येईल ते तिथं ठरवण्यात येणार आहे. ठीक आहे. नगरपालिकांसाठी रोखे, ज्याला म्युनिसिपल बॉन्ड्स म्हणतात, तर म्युनिसिपल बॉन्डमध्ये देखील सरकारनं एक मोठी अनाउन्समेंट केली आहे. मोठ्या शहरांद्वारे उच्च मूल्याच्या नगरपालिका रोख्यांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी 1,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्यांच्या एकाच रोखे विक्रीसाठी 100 कोटी रुपयांचे प्रोत्साहन जाहीर करण्यात येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरे कर्तव्य, आता हे पहिले कर्तव्याचं झालं. आता दुसरे कर्तव्य काय? दुसऱ्या कर्तव्यामध्ये जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणे आणि त्यांची क्षमता वाढवते, म्हणजे कॅपॅसिटी बिल्डिंग ज्याला म्हणतो, स्किल ट्रेनिंग ज्याला म्हणतो, त्याच्यावर दुसऱ्या कर्तव्याचा फोकस तिथे ठेवण्यात आलेला आहे. विकसित भारताचा मुख्य चालक म्हणून सेवा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणाऱ्या उपायांची शिफारस करण्यासाठी सरकार एक उच्च शक्तीची, त्यामध्ये शिक्षण ते रोजगार आणि उद्योजकता या एका उच्च स्तरीय स्थायी समितीची स्थापना करणार आहे. आता सरकारचं टार्गेट काय विद्यार्थी मित्रांनो, तर 2047 पर्यंत जगातील जेवढेही सर्व्हिस इंडस्ट्री आहे त्याचा 10% वाटा हा भारताचा असला पाहिजे असा सरकारचा मानस आहे. म्हणजे एक प्रकारे भारताला सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये ग्लोबल पॉवर बनवणं हे सरकारचं टार्गेट आहे 2047 पर्यंत. त्यानंतर विकसित भारतासाठी व्यावसायिकांची निर्मिती करणं. आता यामध्ये अलाइड हेल्थ प्रोफेशनलसाठी विद्यमान संस्थांचे आधुनिकीकरण केले जाईल, जसेच खासगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये नवीन AHP संस्था स्थापन केल्या जातील. या अंतर्गत पुढील 5 वर्षात 1 लाख अलाइड हेल्थ प्रोफेशनलची भर घातली जाईल आणि वैद्यकीय पर्यटनाला भारतामध्ये तिथं चालना देण्यात येईल. आता तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो की भारतातील जे शेजारील राष्ट्र आहे ते शेजारील राष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर नागरिक इथे वैद्यकीय सुविधा तिथे घ्यायला येतात. त्याच प्रकारे पाश्चिमात्य देशातून देखील भारतामध्ये वैद्यकीय टुरिझमसाठी येणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. कारण ज्या काही विविध ऑपरेशन्स आहे, सर्जरीज आहे, त्यांचे कॉस्टिंग भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेत फार कमी प्रमाणावर, कमी कॉस्टिंग मध्ये तिथं होतं आणि क्वालिटी त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात तिथे मेंटेन केली जाते. आता आयुष मध्ये जर बघायला गेलं तर 3 नवीन अखिल भारतीय आयुर्वेद संस्था तिथे भारतामध्ये स्थापन केल्या जातील. पशुसंवर्धनामध्ये देखील सरकार 20,000 पेक्षा जास्त पशुवैद्यकीय व्यावसायिकांची उपलब्धता तिथं वाढवणार आहे.
ऑरेंज इकॉनॉमी हे महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे क्रिएटर्स इकॉनॉमी, इन्फ्लुएन्सर्स वगैरे जे आहे त्यांच्यासाठी. तर मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज या संस्थेला 15,000 माध्यमिक शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, कंटेंट क्रिएटर लॅब स्थापन करण्यासाठी सहाय्य पुरवले जाईल. ठीक आहे. तर या इकॉनॉमीला आता सरकारनं ऑरेंज इकॉनॉमी म्हणून असं घोषित केलेलं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेत किंवा कंबाईनच्या पूर्व परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता शिक्षणाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर सरकारनं चॅलेंज रूटद्वारे प्रमुख औद्योगिक आणि लॉजिस्टिक कॉरिडॉरच्या परिसरात 5 विद्यापीठ टाउनशिप निर्माण केल्या जातील. याच्यामध्ये संभावना अशी आहे की महाराष्ट्रामध्ये यदाकदाचित पुण्याजवळ देखील हे 5 विद्यापीठ टाउनशिप मधलं एक विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे. VGAF किंवा भांडवली सहाय्याद्वारे प्रत्येक जिल्ह्यात मुलींचे एक वसतिगृह स्थापन केले जाईल. म्हणजे मुलींचा जो इन्व्हॉल्वमेंट आहे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट फील्ड मधला तो वाढावा, त्या दृष्टिकोनातून सरकारनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वसतिगृह तिथं निर्माण केलं जाईल. आता पर्यटनाला चालना देण्यासाठी, पर्यटन देखील विद्यार्थी मित्रांनो सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये येतं, तर पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारनं 20 पर्यटन स्थळांवरील 10,000 मार्गदर्शकांचे कौशल्य वाढण्यासाठी एक प्रायोगिक योजना जाहीर करण्यात आली आहे. म्हणजे त्यांना ट्रेनिंग दिल्या जाणार आहे. त्यानंतर सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि वारसा स्थळांसह सर्व महत्वाच्या ठिकाणांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यासाठी एक राष्ट्रीय डेस्टिनेशन डिजिटल नॉलेज ग्रिड स्थापन करण्यात केले जाईल. हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर वारसा आणि सांस्कृतिक पर्यटन म्हणजे ज्या काही आर्किओलॉजिकल साईट आहे त्या आर्किओलॉजिकल साईट्सवर देखील एक टुरिझम वाढावं. त्या अनुषंगानं लोथल, धुलाविरा, राखीगडी, आदी चंदलूर, सारनाथ, हस्तिनापूर आणि लेह पॅलेससह 15 पुरातत्व स्थळांचा विकास करून त्यांना आरोह प्रधान सांस्कृतिक पर्यटन स्थळ इथं बनवण्यात येणार आहे. आता क्रीडाचं इथं बोलायला गेलं तर खेलो इंडिया मिशनला इथं कंटिन्यू केलं जाणार आहे. त्यानंतर तिसरे कर्तव्य जे आहे सबका साथ सबका विकास. आता या दृष्टिकोनांतर्गत सरकारनं काय काय प्लॅन केलाय थोडक्यात बघूया. त्यामध्ये पहिला उल्लेख सरकारनं शेतकऱ्यांचा केलाय की शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा सरकारचा टार्गेट आहे. या अंतर्गत 500 जलाशय आणि अमृत सरोवरांच्या एकात्मिक विकासासाठी नवीन उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. आणि उच्च मूल्य शेती, त्यामध्ये सरकार चंदन, कोको, काजू, किनारी भागात नारळ यांसारख्या उच्च मूल्य पिकांना पाठिंबा देणार आहे. उत्पादन वाढविण्यासाठी आणि उत्पादकता सुधारण्यासाठी नारळ प्रोत्साहन योजना तिथं देखील सुरू केली जाणार आहे असं सरकारनं ठरवलंय. आता आपल्या कृषी क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढावा आणि विविध भागातील जे शेतकरी आहे त्यांना त्यांच्या भाषेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा टेक्नॉलॉजीचा वापर करता यावा, या अनुषंगाने भारत सरकारनं भारत विस्तार नावाची योजना लॉन्च केलेली आहे. हे बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता साधन सुरू करण्यात असून ते ॲग्रीस्टॅक पोर्टल्स आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कृषी पद्धतींवरील पॅकेज यांचे AI प्रणालीसोबत एकत्रीकरण तिथं केले जाणार आहे. त्यानंतर दिव्यांगजनांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. आता दिव्यांग कौशल योजना, दिव्यांग व्यक्तींना माहिती तंत्रज्ञान, AVGC क्षेत्र, आदरातिथ्य आणि अन्न आणि पेय क्षेत्रात कार्य केंद्रित आणि प्रक्रियाचलित भूमिका प्रदान केल्या जाणार आहे. त्यानंतर मानसिक आरोग्य अंतर्गत सरकारनं नॉर्थ इंडिया म्हणजे उत्तर भारतामध्ये 2 इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचं ठरवलेलं आहे. त्यानंतर पूर्वोदय राज्ये आणि ईशान्येकडील प्रदेशावर लक्ष केंद्रित सरकारने केलं आहे. आता केंद्र सरकार दुर्गापूर येथील सुनियोजित नोडसह एकात्मिक पूर्व किनारी औद्योगिक संचारमार्ग विकसित करणार असून पूर्वोदय राज्यामध्ये 5 पर्यटन केंद्र उभारणार आहे. तसेच 4,000 बस गाड्यांची तरतूद देखील केलेली आहे. आता ईशान्येकडील राज्यांसाठी त्यामध्ये अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथील बौद्ध सर्किट्सच्या विकासासाठी एक योजना देखील सुरू केली जाणार आहे. म्हणजे ईशान्येकडील राज्यामध्ये देखील एक धार्मिक पर्यटन म्हणजे बुद्धिझमच्या आधारावर पर्यटनाला चालना मिळावी त्या अनुषंगाने सरकारनं प्रयत्न देखील इथं करण्याचं ठरवलेलं आहे. आता 16व्या वित्त आयोगानुसार जी अमाऊंट आहे 16व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार सरकारने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी राज्यांना वित्त आयोगाचे अनुदान म्हणजे 1.4 लाख कोटी रुपये प्रदान केलेले आहे. म्हणजे त्याचं व्हर्टिकल डिव्होल्युशन जे आहे तर वित्त आयोगानं सरकारला सांगितलं आहे की 41% जो पैसा आहे तो केंद्र सरकारला राज्यांना द्यायचा आहे. मग तर हे वित्त आयोगाचं जे एक सजेशन आहे ते केंद्र सरकारनं तिथं मान्य केलंय, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर नवीन प्राप्तिकर कायदा सरकारने यामध्ये लॉन्च केलाय. बघा याच्यामध्ये टॅक्स स्लॅब ज्या आहे त्याच्यामध्ये काहीच बदल करण्यात आलेले नाहीये, पण जी आपले इन्कम टॅक्स फायलिंग असते, इन्कम टॅक्स फायलिंगच्या डेटमध्ये तिथे एक्सटेन्शन थोडं तिथं सरकारनं प्रोव्हाइड केलेलं आहे. नवीन प्राप्तिकर कायदा एप्रिल 2026 पासून तिथे लागू केला जाणार आहे. ठीक आहे. आणि यामध्ये अधिक सोपे केलेले प्राप्तिकर नियम आणि फॉर्म लवकरच अधिसूचित केले जातील. सामान्य नागरिकांना सहजपणे पालन करता यावे यासाठी फॉर्म 6 पुनर्रचना
करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता यानंतर सरकारनं टॅक्सेशनच्या बाबतीत ही थोडं एक दिलासा दिलेला आहे. त्यामध्ये टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स आणि TDS याच्यामध्ये थोडी कपात करण्यात आलेली आहे. TCS चे तर्कसंगतीकरण, सुलभीकरण, परदेशातील टूर पॅकेजच्या बुकिंगवर आकारला जाणारा TCS दर सध्याच्या 2 ते 20% वरून 2% पर्यंत कमी केला जाईल. ठीक आहे. यानंतर लिबरलाइज रेमिटन्स स्कीम या अंतर्गत देखील परदेशातील शिक्षण आणि वैद्यकीय खर्चासाठी हे TCS दर सध्याच्या 5% वरून 2% करण्यात इथं आला आहे. ठीक आहे. आणि या काही ज्या टॅक्सेशन रिलेटेड योजना आहेत त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर एक प्रकारे ऍडव्हान्टेज सामान्य लोकांना देण्यात यावं या अनुषंगानं हे पावलं उचलण्यात आलेले आहे. नाममात्र शुल्क भरून विवरणपत्र सुधारण्यासाठी उपलब्ध असलेली मुदत 31 डिसेंबर पासून वाढवून 31 मार्च पर्यंत केलेली आहे. ठीक आहे. तर हे काही महत्वाचे जे निर्णय हे लक्षात ठेवा. आता दंड आणि खटल्याचे तर्कसंगतीकरण म्हणजे टॅक्सेशन रिलेटेड जर काही दंड असेल तर पहिले कोर्टात केस जायची, त्याच्यावर क्रिमिनल केस लागायची. तर असं काही आता होणार नाही. सरकारनं म्हटलं आहे की जर कोणी आपलं उत्पन्न खरं जर दाखवलं नाहीये तर तो एक नॉमिनल दंड भरून तो आपलं उत्पन्नाचं जे आकडेवारी आहे ते तिथं सांगू शकतो. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा खटला तिथं चालणार नाही. म्हणजे सरकारचा मेन उद्देश काय आहे यामागचा, तर सरकारचा मेन उद्देश आहे की टॅक्सेशन रिलेटेड जे काही कोर्टामध्ये खटले जातात आणि वर्षानुवर्षे खटले चालतात, तर या खटल्यांचा काही निकाल येत नाही आणि यामुळे काय होतं की भारतामधलं जे इन्व्हेस्टमेंटचं वातावरण आहे ते थोडं खराब होतं. तर अशा पद्धतीच्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही आणि त्या अनुषंगाने सरकारने एक एक सॉफ्ट पोर्टल तिथे अवेलेबल करून दिलं आहे सामान्य नागरिकांना आणि कंपन्यांना देखील, हे लक्षात ठेवा. त्यानंतर सहकारी संस्था, आता सहकारी संस्थांसाठी ज्या आधीच्या योजना अंतर्गत ज्या काही तिथं त्यांना स्कीम्स किंवा लाभ तिथं मिळत राहायचा तो लाभ अजून देखील कंटिन्यू तिथं मिळत राहणार आहे. त्यानंतर भारताच्या विकासाचे इंजिन असलेल्या IT क्षेत्राला मदत. आता यामध्ये सरकारनं काय केलेलं आहे की पहिले काय व्हायचं की IT इंडस्ट्री अंतर्गत विविध ज्या कंपन्या होत्या त्यांना डिस्टिंग्विश करण्यात यायचं, म्हणजे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर कर आकारला जायचा. पण सरकारने यावरती ठरवलंय की तुम्ही IT इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही प्रकारचं असू द्या, म्हणजे तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी असू द्या, तुम्ही BPO असू द्या, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग ज्याला कॉल सेंटर म्हणतात, किंवा इतर कोणतं काम तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये करणारे असू द्या, पण तुम्हाला आता एकाच पद्धतीनं तिथं तुम्हाला ट्रीट करण्यात येईल आणि तुमच्याजवळ कर देखील जो आहे तो एकाच पद्धतीनं तिथं लावण्यात येईल. तर सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या सेवा कंपन्या, माहिती तंत्रज्ञान आधारित कंपन्या, ज्ञान प्रक्रिया उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या आणि सॉफ्टवेअर विकासाशी संबंधित करार, संशोधन व विकास संस्था, माहिती तंत्रज्ञान सेवा या एकाच श्रेणी अंतर्गत आणून त्यांच्यासाठी सुरक्षित नफ्याची मर्यादा एकसमान म्हणजे 15.5% इथं असेल. म्हणजे एक प्रकारचा कर त्यांच्यावर आता लावण्यात येणार आहे. आणि पहिले हा जो कर होता हा ज्या कंपनीचं टर्नओव्हर 300 कोटी होतं त्यांच्यावर लादलं जायचं, पण आता ही टर्नओव्हरची मर्यादा 2000 कोटी पर्यंतची केली आहे. या अंतर्गत देखील IT इंडस्ट्रीला तिथे चालना मिळणार आहे. त्यानंतर जागतिक उद्योग व गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सरकारने एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. तर या अंतर्गत ज्या काही जागतिक स्तरावरील कंपन्या ज्या त्यांचं डेटा सेंटर भारतामध्ये ठेवणार आहे आणि भारतामध्ये ठेवून त्या जगातील विविध देशांना सुविधा प्रोव्हाइड करणार आहे, अशा कंपन्यांना भारत सरकारकडून टॅक्स हॉलिडे जाहीर करण्यात आलाय. म्हणजे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा कर तिथं लादण्यात येणार नाही. भारतीय डेटा सेंटरचा उपयोग करून जागतिक स्तरावरील ग्राहकांना क्लाउड सेवा पुरवणाऱ्या कोणतीही परदेशी कंपनीला 2047 पर्यंत कर सवलत तिथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. भारतातून डेटा सेंटर सुविधा पुरवणारी कंपनी संबंधित असेल तर किमतीवर 15% सुरक्षित नफा सुविधा पुरविला जाईल. म्हणजे याचा फायदा भारतीय सर्व्हिस इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणावर तिथं होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. इतर कर प्रस्तावित कोणते कोणते आहे, तर यामध्ये शेअर मार्केटवर सरकारनं जे काही शेअर मार्केटची ट्रेडिंग होते त्या ट्रेडिंगवर सरकारनं मोठ्या प्रमाणावर कर आकारलेला तिथं दिसतोय. त्यामध्ये जे मायनॉरिटी शेअर होल्डर्सच्या हितासाठी सर्व प्रकारच्या भागधारकांसाठी होणाऱ्या शेअर्सच्या बायबॅकवर आता भांडवली नफा म्हणजे कॅपिटल गेन्स टॅक्स म्हणून कर आकारला जाईल. प्रवर्तकांना, प्रमोटर्स जे असतात, अतिरिक्त पुनर्खरेदी कर बायबॅक टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे कॉर्पोरेट प्रवर्तकांसाठी प्रभावी करदर 22% आणि नॉन कॉर्पोरेट प्रवर्तकासाठी तो 30% होईल. म्हणजे मोठ्या प्रमाणावर आता शेअर मार्केटमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होते त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर कर तिथं लादण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, 1 फेब्रुवारीला ज्या दिवशी सेन्सेक्स स्टॉक मार्केट मोठ्या प्रमाणावर तिथं आपटलं, जवळपास 2.9% मार्केट पडलं होतं, पण ते मग शेवटी दिवसाच्या अंती 2% पर्यंत पडलं गेलं. त्यानंतर फ्युचर्स आणि ऑप्शन्स जी ट्रेडिंग असते, ज्याला एक प्रकारे सट्टाबाजी म्हणतात शेअर मार्केटमध्ये, तर याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी व्हावं त्या अनुषंगाने सरकारनं सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स मध्ये देखील वाढ केलेली आहे. सध्याच्या 0.00% वरून 0.05%
हा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स फ्युचर्स ट्रेडिंगवर लावलाय आणि ऑप्शन्स ट्रेडिंगवर 0.125% 0.15% हा वाढवला जाणार आहे. ठीक आहे, तर हे काही विविध त्यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. त्यानंतर अप्रत्यक्ष कर जे आहे त्याच्यामध्ये सरकारनं पुष्कळ साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्या बेसिक कस्टम ड्युटी असते म्हणजे आयात शुल्क जो असतो त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर कपात केलेली तिथे बघायला मिळते. सागरी चामडे आणि कापड उत्पादने, निर्यात केल्या जाणाऱ्या सागरी खाद्य उत्पादनाच्या प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट कच्च्या मालाच्या करमुक्त आयातीची मर्यादा सध्याच्या 1% वाढवून FOB म्हणजे व्यापार अँटी फ्री ऑन बोर्ड मूल्याच्या 3% करण्यात येणार आहे. म्हणजे विविध ज्या महत्वपूर्ण गोष्टी आपल्या इंडस्ट्रीसाठी आपण आयात करतो त्याच्यावरती कर कपात सरकारनं तिथं अनाऊन्स करण्याचं ठरवलेलं आहे. चामड्याच्या किंवा कृत्रिम सिंथेटिक पादत्राणाच्या निर्यातीसाठी उपलब्ध असलेली करमुक्त आयात सुविधा विशिष्ट मालासाठी आता लागू राहणार आहे. त्यानंतर ऊर्जा संक्रमण आणि सुरक्षा. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा की तुम्हाला माहित आहे की येणारं आता जे युग आहे हे रिन्युएबल एनर्जीवर जास्त फोकस केलं जात आहे, ग्रीन एनर्जीवर जास्त फोकस केला जातोय. त्या अनुषंगानं सरकारनं लिथियम आयन बॅटरी सेल्सच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणारे यंत्र आणि सामग्रीवरील मूळ सीमा शुल्क सवलत वाढवण्यात आली आहे. म्हणजे ज्याला बेसिक कस्टम ड्युटी म्हणतात, ते बेसिक कस्टम ड्युटी लिथियम आयन बॅटरीच्या याच्यावर काय केलेली आहे सरकारनं, जी सवलत दिली जाणार आहे ती वाढवलेली आहे. आता याचा वापर कशात होतो विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला माहित असेल की भारतामध्ये ई बाईक्स, ई कार्स यांच्यामध्ये जी काही बॅटरी आता सध्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर वापरली जाते ती बाईक कोणती आहे, लिथियम आयन बॅटरी आहे. तर याचा वापर दिवसांगणिक आता वाढणार आहे. त्या अनुषंगाने याच्यावरती जो बेसिक कस्टम ड्युटी आहे किंवा मूळ सीमा शुल्क आहे त्याच्यामध्ये सरकारनं सवलत देण्याचं ठरवलेलं आहे. त्यानंतर सौर काचेच्या म्हणजे सोलर ग्लास किंवा आजकाल सोलर पॅनल जे असतात त्याच्यावरती जो ग्लास वापरला जातो त्याच्यामध्ये सोडियम अँटीमोनेटचा वापर केला जातो. तर याच्यावरील आयातीला सीमा शुल्कातून सूट दिली जाणार आहे, जेणेकरून हर घर सोलर योजनेमध्ये जो काही आता सोलर पॅनलचा वापर वाढताना दिसतोय त्याला देखील काय मिळेल, चालना मिळेल आणि खर्च देखील काय मिळेल, कमी होईल. आता अणुऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं अणुऊर्जा प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या आयातीवर असलेली मूळ सीमा शुल्काची सवलत वर्ष 2035 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये देखील त्यांनी सवलत दिली आहे. महत्वाचे जे खजिने आहेत यांवर देखील सरकारनं जो आयात कर आहे तो तिथे कमी केलेला आहे. महत्वाच्या खनिजांवर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामग्रीवरच्या आयातीचा मूळ सीमा शुल्कातून सूट दिली जाणार आहे. त्यानंतर नागरी आणि लष्करी संरक्षण विमान वाहतूक म्हणजे आता विविध ज्या एक प्रकारे भारताला एव्हिएशन हब बनवण्यासाठी म्हणजे जे प्लेन्स आहेत त्यांची निर्मिती भारतातच व्हावी त्या अनुषंगानं भारत सरकारनं विविध ज्या एव्हिएशनचे पार्ट्स वगैरे आहेत ज्यांना भारतामध्ये आयात केलं जातं याच्यावर देखील बेसिक कस्टम ड्युटी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी प्रशिक्षण आणि इतर विमानांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे सुटे भाग आणि घटकांना मूळ सीमा शुल्कातून सूट देण्यात तिथं येणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये काही बेनिफिट सरकारनं जाहीर केले आहे. विशेष आर्थिक क्षेत्र जे आहे सेस त्यामध्ये देखील सरकारनं विविध बेनिफिट्स अनाऊन्स केलेले आहेत. आता जीवन सुलभतेसाठी म्हणजे सामान्य लोकांना जे काही हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम आहेत त्याच्या आजारावरती जे ड्रग्स आहेत त्यांच्यामध्ये तिथे लाभ मिळावा त्या अनुषंगानं वैयक्तिक वापरासाठी आयात केलेल्या सर्व शुल्क लागणाऱ्या वस्तूवरील दर 20%वरून 10% घटवण्यात येणार आहे. म्हणजे हेल्थ रिलेटेड जे काही इक्विपमेंट आहे, जी काही सामग्री आहे जी आपण विदेशातून आयात करायचो त्याच्यावर आधी 20% कर लागायचा, तो कमी करून आता 10% केलेला आहे. कॅन्सर रिलेटेड 17 ड्रग्ज जे आहे यांच्यावरील मूलभूत सीमा शुल्क सरकारनं माफ केलेलं आहे. 7 दुर्मिळ आजारांवरील औषधे आणि खाद्यपदार्थांचे वैयक्तिक आयात शुल्क मुक्त करण्याचं परवानगी सरकारनं तिथं दिलेली आहे. ठीक आहे, आता यानंतर व्यवसाय सुलभता करण्यासाठी सरकारनं कोणते पावलं उचलले आहे थोडक्यात तिथं बघूया. सर्व सीमा शुल्क विभागाच्या प्रक्रियांसाठी एकच एकात्मिक आणि विस्तारक्षम व्यासपीठ म्हणून सीमा शुल्क एकात्मिक प्रणाली पुढील 2 वर्षात सुरू केली जाणार आहे. म्हणजे सिंगल विंडो क्लिअरन्स पॉलिसी सरकार तिथं आणत आहे बेसिक कस्टम ड्युटीला घेऊन. जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी प्रगती इमेजिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानासह विना हस्तक्षेप स्कॅनिंगचा वापर टप्प्याटप्प्याने वाढवला जाईल, ज्याचा उद्देश सर्व प्रमुख बंदरामध्ये प्रत्येक कंटेनरची तपासणी करणे आहे. म्हणजे बंदरामध्ये जे काही कंटेनर येतात त्या कंटेनरची तपासणी करण्यासाठी आतापासून एआयचा किंवा प्रगती इमेजिंग या ज्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे याचा वापर करण्याचं तिथे ठरवण्यात आलंय. त्या अनुषंगाने देखील पावलं आता सरकार तिथं सुरू करणार आहे. आता नवीन निर्यात संधी कोणत्या आहेत त्या बघूया. विशेष आर्थिक क्षेत्र आणि आंतरराष्ट्रीय सागरी भागात भारतीय मच्छीमार जहाजांनी पकडलेल्या माशांवरील शुल्क माफ केले जाईल आणि हे मासे परदेशी बंदरामध्ये उतरवणे ही वस्तू निर्यात तिथं समजली जाणार आहे. ठीक आहे, तर कुरिअर निर्यातीवरील वितरण 10 लाख रुपयांची सध्याची मूल्य मर्यादा पूर्णपणे काढून टाकणे, जेणेकरून भारतातील लहान व्यवसाय
कारागीर आणि स्टार्टअप्स यांच्या ई कॉमर्सच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळवण्याच्या आकांक्षांना बळ मिळेल. म्हणजे आपलं जे गिग इकॉनॉमी आपण त्याला म्हणतो, या गिग इकॉनॉमीला देखील चालना मिळावी त्या अनुषंगाने देखील सरकारनं काय केलेलं आहे, इथे पावले उचललेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले महत्वपूर्ण प्रोव्हिजन्स जे अ, अर्थसंकल्प 2026-27 मध्ये तिथं सादर करण्यात आले होते. तर या व्हिडिओमध्ये इतकं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.